तुमच्या पंचकृषीत सगळीकडे माझ्या कथा झाल्यात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अनुभवू नयेत. आपण पारायण करणारी, ओव्या पाठ करणारी सर्व मंडळी आहात, अभ्यासू आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे वंदनीय महाराजांचं येणं कशासाठी आहे. ज्ञानोबा का आले, तुकोबा का आले, याची आम्हा करणे काम बीज वाढवावे, नामाचं बीजारोपण करावं. येवलीसे लोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला. हे रोप लावायचं आणि ते वंश परंपरेनं पुढे सद्गतीत झालं पाहिजे. आजोबापासून आलं, खापर पंजोबापासून आलं तर पुढे नातवा पतरुंडापर्यंत हे गेलं पाहिजे आणि त्यानं वारकरी संप्रदायाची सेवा निष्ठेनं केली पाहिजे. कारण का, हा संप्रदाय जर टिकला, हा धर्म जर टिकला तर महाराज आपल्या जीवनातलं सुख आहे. माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या जीवनातलं सुख आहे. हा धर्माची प्रतिभाषा आता लोकांनी बदलली. धर्म म्हणजे जातपात नाही, त्याच्यावरून लोक भांडायला लागले, वाद करायला लागले. अरे धर्म कोणता वेगळा आहे सांगा ना. जो दिवा सगळ्या जगाला उजेड देतो त्याच्या बुडाखालचा अंधार त्याला कधी दिसलाच नाही. तुकोबराय हा अंधार दूर करायला आले आहेत. तुकोबराय आले तो सन्मार्ग दाखवायला आले आहेत. आणि खरं एक सांगू का, मनाच्या कुपीत वाक्य घेऊन जा. तुकोबांनी जो धर्म सांगितला ना, तो भागवत धर्मापेक्षा मोठा धर्म दुसरा कोणताच नाही आहे, कोणताच नाही. काही नाही बाबांनो, एकच करा. मला सांगा, अर्जुनाने ज्या वेळेला देवाला गोंधळून प्रश्न विचारला, देवा मी काय करू मला सुचेना, त्यावेळेला भगवंतांनी गीतेमध्ये उत्तर दिलं, ए अर्जुना ऐक, तुझ्या सर्वात दुःखाचं कारण हे आहे की तू स्वतःला जास्त महत्व द्यायला लागलायस. तू ज्या मायेमध्ये फसलायस ना, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. थोडासा इको दे आणि आवाज चांगला ठेव, माझा बसलाय बाबा आताच, त्याला उभा केलंय कसं तरी मी. ऐक, या सगळ्या दुःखाचं कारण तुझं ममत्व आहे ना. मग एक काम कर ना, आचार्याकडे लक्ष दे ना तुझ्या परिवाराकडे लक्ष दे. तुझा सगळ्यात मोठा धर्म एवढाच आहे अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. विठ्ठल विठ्ठल फक्त भगवंताची शरणांगती हा एकमेव मनुष्याचा. गंगा गेली सिंधूपाशी, तिने अव्हेरीले तिसी. अरे गंगेनं सिंधूलाच जाऊन मिळायचं असतं, तसं अंशानं अंशीलाच जाऊन भेटायचं असतं. या जन्माचं दुसरं काही कारण नाही. निळोबराय वर्णन करतात, येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा, नाही तरी व्यर्थ जन्म चिंती तसे विषय काम. पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती, निळा म्हणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला. या जीवनामध्ये येऊन आम्ही करतोय काय, जे इतरांना केलं ते आम्ही करतो. एवढं सगळं सांगण्यासाठी तुकोबराय आले नाही. हे तर सोपं होतं, बसल्या बसल्या हे सगळं करता येत होतं. असा प्रश्न स्वतःच्या मनालाच विचारून बघा. तुकाराम महाराजांनी जर गाथा लिहिलीच नसती, गाथा कळते ना माझी भाषा, हो म्हणा, हो मला बरं वाटतं, गाथा लिहिलीच नसती महिला मंडळ, तर असं झालं असतं का की तुकाराम महाराजांना विमानच आलं नसतं. फक्त गाथ्यामुळं विमान आलं काय तुकोबरायांना? हा गाथा फक्त आपल्या अंधकारासाठी आहे. त्यांची भजन साधना एवढी निष्ठेची होती की देवाला सुद्धा त्यांना न्यायला यावं लागलं. एवढा त्यांच्या भजनाचा एक प्रभाव होता माईबाप. आणि तो प्रभाव सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाही, फक्त अखंड भजन केलं. लोकांजवळ प्रदर्शन केलं नाही. लोकांचं प्रदर्शन थांबावं आणि जीवनाचं दर्शन व्हावं. त्यांना कळालं होतं पुढे काय होणार आहे, म्हणून समोरचा कळवळा त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्यांचं येणं सिद्ध लाभावी न प्रीती, लेकुरा
अभंगाचे हित जाणे किंवा वाहे आईला जसा कळवळा आहे ना तसा या संत म्हणून बऱ्याच अभंगामध्ये तुकोबरायांनी आई बापाची उपमा दिली आहे संतांना. तुम्ही संत माय बाप जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. या अभंगात शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. अरे आमचे आई बाप आमच्यावर जसे उपकार करतात ना म्हणून मी नेहमी सांगत असते भाग्यानं महाराष्ट्रात जन्माला आलेल्यांना 2 आई आहेत. एक जन्म देणारी आई आहे जिनं दूध पाजून आपल्याला मोठं केलं आणि दुसरी जी समाधीस्थ आळंदीत आपली वाट पाहते ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी वंदित से माऊली 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 ज्ञान राजा अनाथाची माय झाली. जगाच्या पाठीवर एकच असा पुरुष जन्माला आला की जो सगळ्यांची माय झाला. माय होणं सोपं आहे का पुरुष मंडळ? तुम्ही माना हलवा बरं. माय होणं एवढं सोपं आहे? सोपं नाही. त्या किती अनंत यातना होतात त्या आईला विचारा. आई पण एवढं सोपं नाही बाबा. त्याला स्वतःच जीवन पणाला लावावं लागतं. आई म्हणलं ना संतांना याचं कारणच आहे या संत माईबापांनी सुद्धा स्वतःच जीवन पणाला लावलं. त्यांनी जेवढी जीवनात परीक्षा आज उपदेशपर अभंग त्यांनी लिहिलाय ना त्यांची अधिकार आहे म्हणून लिहिला. त्या उपदेशपर अभंगावर आमच्या सारख्यांनी कीर्तन करावं हे सुद्धा मान्य नाही बरं. कारण त्यांनी जेवढं सहन केलं तेवढं आता कलियुगात आम्हाला सहन होत नाही. वेदना झाल्या तर एकादश सोडायची वेळ यायला लागली नाही हो. डॉक्टरांनी गोळ्या घ्यायच्या सांगितल्यात सोडा एकादशी. तिकडे त्यांचा जीव जातो पाहे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. बोला कुठला परमार्थ आपण कुठे आणलाय? ज्याला आता आपण परमार्थ म्हणतो ना ओट्यावर बसल्यावर आपण 4 लोकांना नाम सप्ताह त्यासाठी का सांगतोय आपण लोकांना? केलंय काय आपण तुकोबासाठी? केलं काय आपण माऊलींसाठी? कधीतरी बसल्यावर स्वतःला प्रश्न विचारा. आमच्या बाया म्हणत असतात माऊलींच्या मंदिरात गेलो पारायण केले. काही काही ना तिथं येऊन सोयरिकी जमवल्या. निर्बुद्ध प्राणी कुठले? ज्याला बुद्धी नाही ना तो त्या समाधीवर डोकं ठेवून संसार मागतो. त्याला दळभद्री म्हणावं. अरे ती वैराग्याची भूमी आहे. कधीतरी सुवर्ण पिंपळाच्या खाली बसून म्हणा ए ज्ञानदेवा अरे एवढं केलं जगासाठी मी काय केलंय तुझ्यासाठी? ए तुकोबाराय मी काय केलंय तुमच्यासाठी? मी तुमचं लेकरू म्हणून घेतोय.
आज हा उपदेशपर अभंग आहे ना, मग त्यांच्या चरित्राकडे बघा, त्यांचा अधिकार किती आहे. एकीकडे सगळं गाव आणि एकीकडे तुकोबर आहे. कळतंय का? आता 4 कविता लिहिले की लोक माऊली माऊली करत महाराज मागे येतात. आता हा फुलांचा वर्षाव केला, देवाच्या अंगावर वाहत जा बाबा, दुसऱ्या वेळेस चुकून मी आले तर माझ्या अंगावर टाकू नका, आमची तेवढी पात्रता नाही. हे फुलं देवाच्या रावळात वाहण्यासाठी आहेत. त्यांनी तेवढं केलं म्हणून आमच्यासाठी तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. त्यांनी तेवढं केलं. अख्खा गाव एका बाजूला आहे आणि तुकोबारा एका बाजूला आहे. काय मागितलं जनतेला आणि काय दिलं जनतेने? काही नको होतं. अहो त्या काळामध्ये तर एवढी प्रतिकूलता होती की दगडाचे टाळ हातामध्ये घेतले आणि भजन करायला लागले. आता लोक म्हणता महाराज अहो काय करावं, आमचं गावच विचित्र आहे, भजनासारखं गावच राहिलं नाही. अरे येड्यांनो, तुकोबरायांना जिथे जागा भेटल तिथं त्यांनी भजन केलं आणि जिथे भजन केलं तिथे मंदिर झालं. ही ताकद आहे त्यांची. आज का मंदिर आहे? ती जागा पवित्र झाली, एवढी ताकद त्यांच्या भजनामध्ये होती. अहो एक वेळ असा होता की तुकोबरायांना असं वाटलं सगळी लोक कोपली, पण देव पण कोपला. काय देव बोले ना. तुकोबरायांनी दगडाचे टाळ वाजवायला प्रारंभ केला. ए देवा, ए बोल ना. कादरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा, मौन कादरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा, मौन कादरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा, मौन कादरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा. तुकोबराय देवाच्या समोर उभे आहेत. देवाच्या ए देवा, जराशे डोळे बंद करून बघा. ऐका, जराशे डोळे बंद करा आणि आठवा बरं तुकोबराय देवाला काय बोलत असती ते. पांडुरंगा देवा बोल ना. अरे समाज मला बोलत नाही रे, कोपला पाटील गावाचे हे लोक, आता मला भीक घालणार कोण आहे देवा? ए देवा बोल ना माझ्याशी. ए पांडुरंगा का मौन धरलंय? देवा कबीराचा शेणा विणतो, गोरोबाची माती तुडतो, मुक्त केले देवकीसी फोडून तुरंग, मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंग. तुकाराम महाराजांनी किती सहन केलं. उकळतं पाणी अंगावर पडलं, लोक मारायची, म्हणायची या वह्या बुडवा. अहो अनुष्ठानाला बसले इंद्रायणीच्या तटावर. ऐका आडुळकर, नीट ऐका. इंद्रायणीच्या तटावर तुकोबराय बसले. आजही ती जागा पवित्र आहे. आताच वर्तमान सांगत नाही, आता कुणालाच टेन्शन सहन होईना, लोक मरायला लागले आहेत. काय आहे, कुठे तुकोबा, कुठे आपण विचार करा. अनुष्ठानाला बसले, छोटी छोटी लेकरं होती आजूबाजूला. जी आवली तुकोबरायांना म्हणत होती, पदरी घातले भिकाऱ्याच्या, आई बापाला शिव्या देत होत्या, का माझं वाटोळं केलं याच्यासोबत माझा विवाह, त्या सुद्धा आल्या आणि आईसाहेब बसल्या. गावातल्या लोकांनी भाकरी आणल्या होत्या. ए तुका, अरे वह्या बुडवल्या रे तुझ्या अभंगाच्या, एक घास तरी खाना बाबा. तुकोबा म्हणले नाही. लक्ष सुद्धा नव्हतं लोकांकडे, भाव देहातीत नव्हते. जाऊ द्या तुकोबांचं. छोटी छोटी जी बाळं होती ना, भगीरथी अतिशय छोट्या होत्या, त्यांना काही मावश्या म्हणायच्या, ए भगीरथे अगं मरशील ग बापाच्या माग, एखादा तुकडा घास खाना. तिनं म्हणावं, अरे माझा बाप उपाशी आहे, माझ्या बापाचं तोंड बघा सुकलंय र, मी कसं खायचं. काय दिवस काढलेत महाराज. आज आम्हा कीर्तनकारांना त्यांच्यामुळे चांगली जागा आहे. ते देवाला भांडतात. दे देवा बोल ना माझ्याशी, बोल बोल. दगडाच्या टाळावर गायले अभंग, सांगा पांडुरंग, मौन कादरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा, मौन कादरी रे तुम्ही सांगा
जगाला विश्वगुरु करायला निघतो. तुकोबराय स्वतः सिद्ध झाले. साधना वारकरी संप्रदायाची अशी आहे की अगोदर आपण सिद्ध व्हा. दुसऱ्यांच्या घरावर झेंडे लावणे बस झाले. आपला झेंडा 3.5 हाताचा कधी फडकणार बाबा? कधी इथे ऐसा कर घर आवे राम, कधी हा राम इथे सिद्ध होणार? मी हे याच्यासाठी सांगतेय की उपदेश करण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे, त्या संताधिकांना जे देव पाहायला गेले आणि ते देवच होऊन ठेले. कळतंय का? लाली मेरे यार की जित देखूं उत लाल, लाली देखन मैं गई तो मैं भी. आज वाडी वाडी वस्त्या वस्त्यावर वारकरी संप्रदाय आहे. आता येताना आमचा विठ्ठल म्हणत होता, काय ज्ञानोबा तुकोबांची ख्याती आहे, खरंच डोळं पाणावले आहे. आज हा मराठवाडा आहे महाराज, इथे सगळं आहे. पण आम्ही तेलंगणा सारख्या राज्यामध्ये जातो जिथे लवलेशही नाही, पण तिथे सुद्धा कुठेतरी एखाद्या करण्यावर हरिपाठ चालू असतो. तेव्हा वाटतं काय माझ्या आईचं वैभव आहे. भारताचा कानाकोपरा सुद्धा संप्रदायाने सोडला नाही. काय आहेत महाराज? कोण आहेत ज्ञानोबा? कोण आहेत तुकोबा? आज आम्हा कीर्तनकार गायनाचार्यांची ओळख फक्त त्यांच्यामुळे आहे. एवढं नाव मोठं झालं त्रिलोकामध्ये, पण फक्त नाव मोठं करण्यासाठी त्यांनी साधना केली नाही. ते म्हणायचे, देवा खरं सांगू का, तुझ्या भजनाशिवाय राहूच शकत नाही. तुम्हाला एक अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, पण मी सांगते, कदाचित हा अभंग तेव्हा लिहिला असेल केव्हा, जेव्हा पांडुरंगण तुकोबांचं बोलणं चालू असेल. बोलणं चालू असणार, त्यांच्यात ताकद होती. पांडुरंग बोलायचे तुकोबांना, आणि त्यावेळेला असं झालं असेल की पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना म्हणले असतील, तुका अरे तुझ्यात आणि माझ्यात आता फरक राहिला नाही तर भजन कशाला करतो. त्यावेळेला कदाचित तुकोबाराय हे प्रमाण म्हणले असतील, ए देवा तुझं भजन करणार नाही तर माझा देह राहणार नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. पाण्याशिवाय मासा राहू शकतो का? राहू शकतो? आडूळचा राहतो का पाण्याशिवाय? ए तुका अरे सोड ना भजन. कसं सोडू बाबा? तुझ्या भजनाशिवाय राहू शकत नाही. एक क्षणही जे भजनाशिवाय राहू शकत नाही, ज्यांच्या भजनाचा समाजावर परिणाम झाला, ज्यांच्या भजनामध्ये आविर्भूत भावानं जग सिद्ध झालं, ते स्वतः सिद्ध झाले, असे तुकोबराय जनसामान्यांना अज्ञानाची स्वीकृती देऊन ज्ञान संपत्तना देण्यासाठी अभंगाचं प्रथम चरण सांगतात. देहा हो नवे मी सरे, देह हो नवे मी सरे,
नवे मी हे सरे. उपदेशपर प्रकरणातलं हे पहिलं चरण आहे. अरे बाबा, या मृत्यू लोकामध्ये देह मिळाला, हा पिंजरा मिळाला 3.5 हाताचा, पण हा माझा, हा माझा, हा माझा म्हणून आयुष्यभर आपण अहमदंड करतो आणि सगळं काही याच्यासाठीच खर्ची घालतो. खरं तर देह हा फक्त भजनासाठी मिळाला, किंवा पावला हा देह काकताली न्याये, अनायासे हाती लागलेला हा नरदेह आहे. पावले नरदेह निधान. आणि मग या नरदेहामध्ये आल्यानंतर त्याचा सदुपयोग करून घ्यायचा. मग काय करायचं? कोट्यवधी रुपये कमवून घ्यायचे. कशा खुश झाल्या, लयच पिवळ्या साड्या घातल्या आज, काही होतं का? अच्छा अच्छा, हा ठीक आहे, असू दे. मी काय म्हणते कळतं ना? देह मिळाला मग एकदाच करून घ्या, चार्वाकासारखं. यावत जीवम सुखद जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. आयुष करून घ्या, कमवून घ्या, खाऊन घ्या. लोक म्हणता पुन्हा नरदेह आहे का? पण असं कुणी म्हणत नाही. बसल्या बसल्या भजन करा. वेळ वाया चाललाय, किती वेळ वाया चाललाय या देहाला सजवण्यामध्ये. संत कबीरांनी सुद्धा अभंग लिहिले आहेत आणि कबीर महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे जो या फक्त देहावर आहे. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. इस तन धन की कबीर महाराज म्हणतात, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. नीट आहे का? काही काही लोक आम्हाला म्हणता, महाराज भाऊकीच्या नाकावर टिचून बंगला बांधलाय. कसा? महिला मंडळ लई जळत होती आमची जाव. ते असं बोट मोडून असतं ना, मला तेवढं येत नाही. तिच्या नाकावर टिचून घर बांधलं, बंगला बांधला. अगं पण मेल्यावर घरात ठेवता का? अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. एकटच जळत बसत तिकडं मसन वाट्यात. हाड जले जैसे लकडी की मुली. आता पैसे आहेत, दवाखान्यात गेलं, हाड मोडलं की दुसरं हाड बसवा. पण ते जळायला लागलं की लाकडाच्या मुळीप्रमाणे ढणढण जळायला लागतं. हाड जले जैसे लकड़ी की मूली और बाल जले जैसे घास की पोली. कहे तो कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. इस तन धन की मिट्टी मिलाई. इस तन काय एवढं या शरीरामध्ये? पाचा तत्वाचा आहे, मातीचं आहे, मातीला मिळून जाणार आहे. पण एवढं नटतं. आरशात पाहिल्याशिवाय आपला दिवस चांगला? आरशात पाहता का? बालपणीचा फोटो बघा. मी बालपणी कशी दिसत होते, एवढं गोड गोजिरं रूप दिसतं. आणि आता बघा काय आहे वर्तमानामध्ये. तेव्हा समजून घ्यायचं हे बिघडलं याच्यामुळे. रूप बिघडलं का आरसा बिघडला? जुने कीर्तनकार दृष्टांत रंगून सांगायचे, रूप बिघडलं का आरसा बिघडलं. एक आजीबाई म्हणे यात्रेमध्ये गेली आणि नातवानं नादच लावला, काहीतरी घ्या. बाई माणूस असं आहे की यात्रेत गेल्यावर काहीतरी घेऊन येईल. आणि मग चमकणारं असं चमचम दिसलं. तिच्या लक्षात आलं घरचा आरसा फुटलाय. आणि मग ती गेली आणि त्या आरशावाल्याला तिनं विचारलं, भाऊ हा आरसा कितीचा? त्यानं सांगितलं आजीबाई 50 रुपयाचा. आजीबाईनं आरसा हातामध्ये घेतला आणि पाहिलं, तोंड वाकडं तिकडं केलं. म्हणली मेल्या 50 रुपये घेतो, लुबाडतो, धड तोंड दिसना याच्यात. तो ठेवला आणि दुसऱ्या आरशाला हात लावला. तो म्हणला आजी त्याला नका हात लावू, तो 500 रुपयाचा आहे. 50लाच तोंड एवढं वाकडं तर 500 कसे देतात? आजी म्हणली माझ्यात काय दम नाही का 500चा घ्यायचा? 500चाही हातात घेतला आणि आजीबाईनं तोंड पाहिलं, पुन्हा तोंड वाकडं तिकडं केलं. म्हणली मेल्या साऱ्या जगायला इथे लुटायला आलास का? तर म्हणला काय झालं? अगं म्हणे माझ्या वयात माझ्या काळात 2 रुपयाला आरसा भेटायचा, पण मी कशी दिसायची? माधुरी दीक्षित.
तेव्हा ही तरुण होती बाबा. आता 5,000चा आरसा आणला तरी चेहरा चांगला दिसणार आहे का? वेळ निघून गेला, निघून. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. एकदा फोटोला हार लागला, विषय संपला. जोपर्यंत या मृत्यू लोकात आपला श्वास चालतोय ना, ज्ञान देव मौन जप माळ अंतरी. बस झाला आता देह सजवणं, बस झालं आता ह्या देहासाठी जमवणं. आपल्याला असं वाटतं आपल्यावर सगळ्याचं प्रेम आहे. आजोबा मरून पडले एका घरामध्ये, आजोबा मरून पडले एका घरात. आता बाया सरळ बसल्या, त्यांना वाटलं ॲडव्हर्टाईजच कोण होईना अजून. आजोबा मरून पडले आणि मरून पडल्यानंतर त्या आजीला असं वाटलं आजोबा गेले, कारण हातपाय थंड पडले. आवाज दिला, अज्ञान होतं, काही डॉक्टर नव्हते त्यावेळेला. हलवलं हलवलं, बाबा काही उत्तर देईना. मग अशा वेळेला ती आरडाओरडा करत दारात आली. नौजवान 4-5 पोरं असे रस्त्यातून चाललेले होते. ती म्हणले, ए पोरांनो, अरे बाबा तुमचा बाबा गेला म्हणे. पोरं म्हणले, असं कस काय म्हणते, हलवतेत, उठत नाही, अंग थंड पडलं. पोरं म्हणले, आता तुमचं काही नातेवाईक कुणी नाहीये, आम्हाला सगळी तयारी करावी लागणार. पण मग पोरं आतमध्ये आली आणि खांद्यावर उचलून असं म्हाताऱ्या बाबांना बाहेर नेणार. तो जुना वाडा होता आणि जुन्या वाड्याला ते माळवदाची घरं होती सगळी, त्याच्यामध्ये उंबरठ्याला असा उभा खिळा लागलेला होता. त्या पोरांनी बाबाला जसं खांद्यावर घेतलं आणि बाहेर येताना तो खिळा दणकन म्हाताऱ्याच्या डोक्याला लागला आणि तसंच म्हातारं उठून बसलं. खांद्यावर नेणारे राहिले असतील का? ते भूत भूत म्हणून म्हाताऱ्याला तिथंच टाकलं. मग पोरं गेली पळून. आजीबाईनं कसं तरी ओढत ओढत आणलं आणि बिछाण्यावर झोपवलं. महाराज 1-2 महिने नाही, तब्बल 7 वर्ष म्हातारं जिवंत होतं. किती? 7 वर्ष. 7 वर्षानं म्हातारं खरंच मेलं. आणि पुन्हा पोरं आली आणि खांद्यावर उचलून घेऊन चालली. तेव्हा आजी रडता रडता एकच म्हणायची, बाहेर न्यायचं तर न्या, पण वरचा खिळा पा. तुम्हाला काय होतंय हसायला? तिला सांभाळावं लागलंय सगळं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची सखी सोय रे. कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची सखी सोय रे. कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सोय रे. मेरा मागे सर्व राहिले, फुटतील दागे दोरे. मेरा मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. मेरा मागे सर्व राहिले, फुटतील दागे दोरे. मेरा मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही रे, नाही रे. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, कोणी. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. म्हटलं का महिला मंडळ? नाही कुणाचे. पाऊस पडन का? मेल्या मागे सर्व राहिले. खरंच कुणी कुणाचं? यायचं मग कुंभमेळ्याला. थोडा शिल्लक आहे अजून. तिथं जाऊन काय काय फोन करता, महाराज कुंभमेळा चालू आहे, तुम्ही तिकडे काय करता? आम्ही म्हणत असतो, अरे बाबा आमचे स्वामीजी गेले, तिकडेही कुंभमेळा आणि आमच्यासाठी इकडेही कुंभमेळा आहे. काय कुंभमेळा घेऊन बसला? तिथे जाऊन मनशुद्धी झाली तर कुंभमेळा सिद्ध आहे, नाही तर काय उपयोग? अंग धुवायसाठी गेलायत काय? सांगू का? हे म्हणणं सोपं आहे, पण आता विषय आलाच आहे. महाराज पण बसले आहेत. सांगतेस तिकडेही कुंभमेळा आणि इकडेही कुंभमेळा. आवडलं तर मनाच्या कुपीत घेऊन जा. जरा सरळ बसा, सरळ बसा जरा. माईबाप विनंती, सरळ बसा. महत्वाचं सांगतेय. तिकडेही कुंभमेळा आणि इकडेही कुंभमेळा. फक्त 4-5 फरक सांगते तुम्हाला. तिकडे त्रिवेणी संगम आहे, इकडेही त्रिवेणी संगम आहे. तिकडे आहे गंगा यमुना सरस्वती. आहे ना? सरस्वती बसली का? गंगा यमुना सरस्वती. तिकडे त्रिवेणीचा संगम आहे. पहिला फरक, तिकडे त्रिवेणीचा संगम, तिकडे गंगा यमुना सरस्वती. आपल्याकडे भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणीचा संगम. पहिला फरक. दुसरा फरक, तिकडच्या संगमामध्ये फक्त पाणी आहे. तिकडच्या संगमामध्ये फक्त पाणी आहे आणि आपल्या इकडच्या संगमामध्ये सिद्ध तुकोबाची वाणी आहे. तिसरा फरक, तिकडे जायला पैसे लागतात,
आमचे वैभव महाराज, त्यांचे मामाश्री हे सगळे म्हणले का कीर्तनाला येताना तिकीट काढा म्हणून? म्हणले का? नाही म्हणले. पंक्तीवाल्याने पंक्ती घेतल्या, आयोजकांनी आयोजन केलं. तिकीट नाही, बिना पैशाचं ऐकायला भेटतंय. तिकडे पैसे लागतात, इकडे पैसे नाही. चौथा फरक, तिकडे जाताना शरीर स्वास्थ्य चांगलं लागतं, इथे लागतं का? कुठेही बसा, काळ वेळ नाही, काही नाही, बसा, ऐका, कीर्तन करा, भजन करा. आणि पाचवा महत्वाचा फरक, एवढा सगळा आटापिटा करून तिथे संगमावर गेला आणि धक्काबुक्की झाली तर डुबून मरण्याची शक्यता आहे, पण इकडे जर डुबलात तर तरुण जाणं निश्चित आहे. हा सगळ्यात मोठा फरक. इकडे डुबणं आणि तरणं आहे बाबा. म्हणून आपल्या वाट्याला हा कुंभमेळा आला ना, आपण माझं माझं करत बसलो. कीर्तन ऐकल्यापुरतं लोक म्हणतात, महाराज खरंच ना, तुमच्याकडं पाहिलं की काही नाही हो, माणसाच्या जीवनात काय तथ्य आहे, पण सोडीत कुणीच नाही. सोडलं का? तुकोबाराय म्हणले, जिजे चल ना, मी वैकुंठाला निघालो. ते म्हणले, जा, तुम्हाला काय आयुष्यभर टाळ कुठला, म्हशी कोण सांभाळणार? असं आहे बाबा. सुटा याचा करीतो उपाय, जो जो पाय गोविले. हे देह तादात्म्य सुटणं इतकं सोपं नाही. याला आपण अशी मिठी मारली आहे आणि याला असं आपलं कवळलंय की याच्यातून आपलं मन निघेना. अरे, जशी एखाद्या तीर्थक्षेत्राला गेल्यावर एखादी धर्मशाळा भाड्यानं घ्यावी, किरायानं घ्यावी, तसा काहीतरी कर्म आणि भजनानंदाचा आनंद घेण्यासाठी हे घर आपल्याला भाड्यानं मिळालं. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला.